श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते। नमस्कार, गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। या चॅनलवर आपण भक्तांना आलेले गुरुमाऊलींचे विविध अनुभव ऐकत असतो। ते जर आपल्याला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, अनुभव इतरांना शेअर करा आणि तुम्हाला आलेले अनुभव कमेंटमध्ये पाठवा। चला तर मग आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूयात। आज आपण अनुभव ऐकणार आहोत नागपूर येथील अरविंद दादा यांचा। जय गजानन। तुला लोक साधू म्हणती, दर्शन केल्या तुझ प्रती, इच्छा मनींच्या पूर्ण होती, ऐसे लोक सांगतात। त्याचे दावी प्रत्यंतर, उगा नको करू उशीर, तुझ्या पायी ज्यांचे शिर, तो का राहावा निपुत्रिक। ही ओवी गजानन विजय ग्रंथाच्या 7व्या अध्यायातील आहे। जिथे दाम्पत्य हताश होतो, डॉक्टरी तज्ज्ञ प्रयत्न विफल ठरतात, तिथे माऊलींच्या कृपेने बाळ ओसरीवर रांगू लागताना श्रींच्या कृपेने मी 23व्यांदा पाहिले आहे। गेल्या अंदाजे 20 वर्षात कोणाला 2, 3, 4, कोणाला 5, कोणाला 6, 7, 10 वर्षे तर कोणाला तब्बल 12 वर्षांनी श्रींच्या भक्तीत 7व्या अध्यायाच्या सतत पारायणाने मुलबाळ होताना मी बघितले आहे। अनुभवाचे अनेक पुरावे आहेत। अनेक डॉक्टरांच्या अनेक औषधी घेऊन मुलं न झालेल्या हताश दाम्पत्यांना आशेचे किरण म्हणजे माऊलींची भक्ती आणि 7व्या अध्यायाचे पारायण। जो भक्त गजानन माऊलींना शरण जाऊन आपले सुखदुःख श्रींच्या स्वाधीन करतो, त्यांचा कोणत्याही परिस्थितीत जीवनाचा सांभाळ श्री करतात। अशीच आहे माझी माय गजानन माऊली। ती कोणालाही निराश करत नाही। फक्त एकचित्त भक्ती करत राहावी म्हणजे तिच्या कृपेने सर्व काही ठीक होते। तिच्या सामर्थ्याने संकटे सुद्धा दूर होतात। हा अनेक भक्तांचा आणि आमचा सुद्धा दांडगा अनुभव आहे। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी। समर्थ सद्गुरू श्री गजानन माऊली 23 फेब्रुवारी 1878 प्रकट दिनापासून ते 8 सप्टेंबर 1910 संजीवनी समाधी घेईपर्यंत एकूण 32 वर्षाच्या कालखंडात गोरगरीब, श्रीमंत, लहान थोर, उच्च नीच, जातपात, धर्मपंथ या पलीकडे जाऊन सतत सर्व जनतेची सेवा करत राहिले आणि 147 वर्षानंतर आजही निर्गुण रूपात आपल्या भक्ताच्या निरनिराळ्या इच्छा पूर्ण करत असतात। आपल्या श्री गजानन भक्त परिवारातील निर्मल नगरी नागपूर येथील रहिवासी सौ पल्लवी आणि श्री मयूर भिवगडे यांना 3 वर्षांनी गजानन माऊलीच्या कृपेने पुत्ररत्न प्राप्त झाले आणि श्री गजानन विजय ग्रंथाच्या अध्याय 7ची प्रचिती पुन्हा एकदा 23व्यांदा श्री भक्तास आली। जन्मास आलेल्या बाळास आपल्या गजानन भक्त परिवाराकडून आशीर्वाद देऊया आणि स्वागत करूया आणि माऊलीला पुन्हा एकच मागणे मागूया की माऊली पुढेही तुझ्या कृपेने निपुत्रिकास एक पुत्र देऊन उपकृत करत राहावे। कारण वांझ स्त्रीला समाज तर जाऊ द्या, घरचे सुद्धा काय काय टोचून बोलतात हे मी जवळून बघितले आणि ऐकले आहे। ते दुःख मला पाहवत नाही माऊली। आमची आर्त हाक अशीच शेगावी तुझ्या दारात पोहोचत राहावी, हेच श्री महाराज तुम्हाला माझे मागणे। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। आजचा अनुभव आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हालाही काही अनुभव आले असतील तर तेही कमेंटमध्ये तुम्ही पाठवू शकता। त्याचा समावेश आपण आपल्या व्हिडिओमध्ये करूयात आणि हे अनुभवांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर पुन्हा भेटूयात नवीन अनुभवासहित नवीन व्हिडिओमध्ये। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते।